मंडळी, कुकिंग विथ आदित्य यूट्यूब चॅनलमध्ये मी आदित्य तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। तर आषाढ स्पेशल सप्ताहातील आजची आपली पहिली रेसिपी, त्याचं नाव आहे उपवासाचे वडे। तर हे उपवासाचे वडे कसे करायचे आपण बघूयातच, परंतु त्याआधी माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर आपण आता रेसिपीला स्टार्ट करूया। तर आपण आता रेसिपीला स्टार्ट करूया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साबुदाणे आधी घेणार आहोत। साबुदाणे भाजून घेतलं तरी चालू शकते। त्याच्यानंतर आपण इथे ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये वरीचा तांदूळ, त्याचबरोबर त्याच्यानंतर आपण इथे ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये मिरचीचा ठेचा। मिरची ही पाट्यावर ठेचून घ्यायची, वाटून घ्यायची, त्याची पेस्ट करायची नाही। पाट्यावर वाटल्याने ती दाताखाली येते आणि मग ते वडेसुद्धा छान लागतात, त्याच्यामुळे मिरची शक्यतो ठेचून घ्या। त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे जिरा ॲड करायचे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ॲड करूया चवीनुसार मीठ आणि आपण त्याच्यामध्ये ॲड करूया थोडीशी साखर। तर हे सगळं मिश्रण मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेऊन अशा पद्धतीने बॅटर रेडी करायचं आहे। त्याचबरोबर आपण इथे घेतलेला आहे लाल भोपळ्याचा किस। जर भोपळा उपवासाला चालत नसेल तुमच्या इकडे तर तुम्ही गाजराचा किस सुद्धा घेऊ शकता। फक्त ते गाजर किंवा भोपळा हा किसून घ्यायचा आहे। आणि त्याचबरोबर एक उकडलेला बटाटा आपण 1 वाटी स्मॅश करून घेतलेला आहे। तर सगळं हे जे मिश्रण आहे हाताने एकजीव करून घेऊया, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे मिक्सरला वाटलेलं जे मिश्रण होतं तर ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। आणि जेवढं भोपळा आणि बटाटा जो ओलावा असतो तर तेवढं भिजेल तेवढंच मिश्रण त्याच्यामध्ये ॲड करून त्याचं पीठ मळायचं आहे। त्याला कुठल्याही प्रकारचा पाण्याचा हात लावायचा नाही आहे। आणि हे घट्टसर असं पीठ वड्यांसाठीचं मळून घ्यायचं आहे आपल्याला। आणि साधारण 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे साईडला। तर आपण रेस्ट करून आपण इथे अशा पद्धतीने वडे बनवून घेतलेले आहेत आणि आता आपण त्याला डीप फ्राय करणार आहोत। तर हे वडे डीप फ्राय करून घेऊया आपण। दुसरी महत्त्वाची गोष्ट, वडे अजिबात तेलकट होत नाहीत, म्हणजे तेल हाताला सुद्धा लागत नाही। छान ड्राय आणि वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे हे वडे होतात, खायला तर उत्तम लागतात हे वडे। अशा पद्धतीने आपण वडे तळून घेऊया आणि तुम्ही हे कशासोबतही खाऊ शकता, म्हणजे साधा मिरचीचा ठेचा असेल किंवा दही असेल, खोबऱ्याची चटणी असेल तर तुम्ही त्याच्यासोबत खाऊ शकता। आणि उपवास नसेल तेव्हा सुद्धा नुसतं साधा सॉस, टोमॅटो केचप वगैरे बरोबर तुम्ही खाल्लात तर हे वडे उत्तम लागतात। सो तुम्ही सुद्धा नक्की करून बघा एकादशीला। तर माझी ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। आणि त्याचबरोबर अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। तर ह्याची रेसिपी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगदी सविस्तर पद्धतीने दिलेली आहे, तर तिथे जाऊन नक्की बघा। आणि आपलं नेहमीचंच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत चमचमीत खा आणि तंदुरुस्त रहा। धन्यवाद।